जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा चौथीतील विद्यार्थिनीवर अत्याचार, पीडितेच्या तक्रारीवरून नराधमाला अटक, आरोपीकडनं मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून कृत्य, जीवे मारण्याची धमकी दिल्याची बाब उघड. धाराशिवच्या भूम शहरात मध्यरात्री तणाव, तर गोलाई चौकात झेंडा लावण्याच्या कारणावरून 2 गटात राडा. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात, काही जण ताब्यात घेतल्याची माहिती. सध्या संघटनांकडून आज भूम शहर बंदची हाक. मुंबई पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर भीषण अपघाताचा थरार, बसची 3 खासगी वाहनांना जोरदार धडक, यामध्ये 3घांचा दुर्दैवी मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. दर्श अमावस्या आणि शनी जयंती निमित्तानं शनी शिंगणापुरात देशभरातनं लाखो भाविक दाखल. काल मध्यरात्रीपासूनच शनी मंदिरात भाविकांची गर्दी, सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्तही तैनात. हॉर्मुझमधील इंटरनेट केबलवर आता इराण शुल्क आकारण्याच्या तयारीत. समुद्राखालील 500हून अधिक केबल्समुळे डेटा सेवा संकटात. केबलद्वारे जगातील 95% अधिक आंतरराष्ट्रीय डेटा वाहतूक चालते. नाशिकच्या रामकुंडाच्या उत्तर तीरावरून भाविकांना प्रवेश बंद, तर कुंभमेळ्याच्या कामामुळे रामकुंड परिसराचा उत्तर भाग बंद. धार्मिक विधी यशवंत महाराज पटांगण आणि भाजी पटांगणावर पार पडणार.